नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा आतकरगाव जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण बोलतोय, परंतु जिल्हा परिषदमधला जो गण आहे तो आहे आतकरगाव पंचायत समिती. आतकरगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार ज्या आहेत सौ रोहिणी ताई येरम, अर्थात लक्ष्मण महाराज जे येरम आहेत, येरम बुवा यांच्या घरातल्या त्या उमेदवार आहेत, त्यांच्या सुनबाई त्या उमेदवार आहेत. परंतु मी ह्या उमेदवारांच्या बाबतीत बोलतोय. विशेषतः शिवसेनेला पूर्वीचा सासगाव पंचायत समिती, आताचा आतकरगाव पंचायत समिती, ह्या पंचायत समितीमध्ये उमेदवार शिवसेनेला मिळत नव्हतं. खरं तर बुवांचं कौतुक केलं पाहिजे. लक्ष्मण महाराज येरम जे बुवा आहेत, महाराज आहेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मी देखील करतो, त्यांचं कौतुक आहे. त्यांनी ती डेअरिंग केली. त्यांचे उपकार म्हणा शिवसेनेवर असं म्हटलं तरी हरकत नाही. नरेश पाटलांचे उपकार आहेतच, पण दुसरे उपकार जर कोणाचं म्हणायला गेलं तर ते लक्ष्मण महाराज येरम यांचे शिवसेनेवर उपकार आहेत की त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि ह्या सगळ्या याला आपला घरातला उमेदवार त्यांनी दिला. अन्यथा उमेदवार नव्हता. मोठमोठे गप्पा मारणारे मोठमोठे नेते, युवकांचे नेते, अलीकडे आलेले नेते, पलीकडे जुने नेते, त्यांच्यापेक्षा मी येरम बुवांचं कौतुक करतो. कारण येरम कौतुक करावंच लागेल, कारण त्यांनी ती डेअरिंग केलेली आहे आतकरगाव पंचायत समितीमध्ये आणि आपल्या घरातल्या सुनबाईला उमेदवार दिलेले आहे. परंतु आज चित्र असं आहे, मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही, पण मला असं वाटतं आणि जे मला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, येरम महाराज हे संकटामध्ये आहेत. हे राजकीय संकट आहे, ते काय त्यांच्यावर दुसरं कुठलं संकट ओढावलं नाहीये. परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी जी उमेदवारी मिळवली म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्षाकडे स्वतःहून गेले की बाबा, आणि पक्षाला देखील पटलं की येरम महाराज हे मोठं प्रस्थ आहे आणि त्यांना मानणारा ह्या भागात मोठा वर्ग आहे, त्यांचे नातेसंबंध आहेत आणि शिवसेना संघटना देखील मजबूत आहे. आणि पक्षाने देखील एकमुखाने तो निर्णय घेतला की यस डन, लक्ष्मण महाराज यांच्या घरातल्या सोनबाई रोहिणीताई यांना आपण उमेदवारी देऊया. मग अगदी 10 पावलं पक्षासाठी ज्या माणसाने, जो माणूस पुढे आला, म्हणजे लक्ष्मण महाराज येरम, त्यांचं कुटुंब, एकतर उमेदवार मिळत नव्हतं. मग लक्ष्मण महाराज येरम ज्या आहेत त्यांच्यासाठी पक्षाने किती रेड कार्पेट टाकलं पाहिजे, किती काही गोष्टी करायला पाहिजेत. मला जे चित्र दिसतं की महाराज आज संकटामध्ये आहेत. लक्ष्मण महाराज येरम त्यांची उमेदवारी ज्या का आहेत त्या एकूणच बालाबालाच्या चित्रामध्ये ती उमेदवारी मला संकटामध्ये दिसते. मग असं चित्र नाही पाहिजे. प्रचार सुरू आहे, मान्य आहे मला, परंतु पक्षाच्या नेतृत्वाकडून, मग कर्जतच्या नेतृत्वाकडून, तालुक्याच्या नेतृत्वाकडून, स्थानिक नेतृत्वाकडून जे येरम महाराजांना बळ द्यायला पाहिजे, जे विटॅमिन्स द्यायला पाहिजेत, जे मिनरल्स द्यायला पाहिजेत, ते मात्र अद्यापपर्यंत म्हणावं तसं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं मला दिसत नाही. येरम महाराजांना ताकद दिली, बळ दिलं तर महाराज काही करू शकतात. असा काय तो मतदारसंघ म्हणजे कोणाचा बालेकिल्ला नाहीये आणि शिवसेना संघटना देखील मजबूत आहे, मोठी आहे. म्हणून महाराजांना जर ताकद देण्याची हीच ती वेळ आहे. दिवस राहिले, किती दिवस राहिले. आत्ता बळ दिलं तर शिवसैनिक देखील पेटून उठेल. त्या शिवसैनिकाला बळ देणं गरजेचं आहे, त्या पदाधिकाऱ्याला बळ देणं गरजेचं आहे, गावातल्या कार्यकर्त्याला बळ देणं गरजेचं आहे, सामान्य शिवसैनिकाला बळ देणं गरजेचं आहे. आणि सर्वाधिक मोठं बळ जे आहे ते लक्ष्मण महाराज येरम, त्यांच्या उमेदवारांना, त्यांच्या कुटुंबाला ते बळ देणं गरजेचं आहे. आता ह्या बळ शब्दाचा जो अर्थ आहे ना, हे सगळे नेतृत्व फार हुशार आहेत. कुठल्या प्रकारची ताकद, कुठले विटॅमिन्स त्यांना देणं गरजेचं आहे, हे सगळे सुज्ञ आहेत. तेवढं जर दिलं तर लक्ष्मण महाराज यांच्यावरचं जे संकट आहे ते दूर होईल आणि हा माणूस ताकदीने पुन्हा एकदा, त्या उमेदवार ज्या आहेत चांगल्या उमेदवार आहेत, मी म्हणून म्हटलं ना की कौतुक करतो महाराजांचं मी. उमेदवार निश्चितच चांगले आहेत, त्यांचा प्रचार देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु मग पक्षाचं दुर्लक्ष का होतोय हे नाही व्हायला पाहिजे ना. या बारीक बारीक गोष्टी आहेत. तुमच्या किती वेळा म्हणजे इतकं दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे, इतकं दुर्लक्ष. कारण निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाही आहेत. आता हा मधला शब्द मी गाळला, का सोप्या राहिलेल्या नाहीत त्या तर त्या सोप्या होण्यासाठी जी ताकद, जे बळ, जे विटॅमिन्स देणं गरजेचं आहे ते मात्र फार काही
महाराजांपर्यंत पोहोचले असं मला काय वाटत नाहीये. त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं नाहीये. आणि मग ह्याचा साहजिकच जो फटका आहे तो मग उमेदवारांच्या मताधिक्यावर पडतो. हे वास्तव चित्र आहे, हे नाकारून जमणार नाही. उद्या आमदारांचा दौरा होतोय, त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देखील आमदारांनी आणि बाकीच्या नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करण्याचं गरजेचं आहे. अगदी मग असं होता कुठे कामा नाहीये. आपल्यासाठी वरच्या सीटसाठी, वरची सीट जी रेश्माताईंची सीट्स आहे त्यासाठी आपली ताकद त्यांनी लावलेली आहे. मग त्यांना एकच जागा जिंकायची आहे का? पॅनल जिंकायचं नाही आहे का शिवसेनेला? असं का त्यांचं ठरलंय का? नरेश पाटील देखील नेते आहेत, त्यांनी देखील यात लक्ष घालणं गरजेचं आहे. महाराजांसाठी देखील ताकदीने काम करा नरेश पाटील. तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या जागेसाठी काम करताय, परंतु यरम महाराजांना देखील दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर महाराजांकडे दुर्लक्ष केलं तर महाराजांनी देखील तुमच्याकडे अशी वाकडी मान केली तर काय होऊ शकतं? हे न होण्यासाठी त्यांना ताकद द्या, बळ द्या. त्यांनी इतकं मोठी डेअरिंग केलेली आहे. आज राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार आहेत, त्यांच्यासमोर महाराजांनी डेअरिंग केलेली आहे. म्हणून सुरुवातीला मी त्यांचं कौतुक केलं, पण त्यांना बळ मिळलं पाहिजे. महाराज संकटात आहेत. लक्ष्मण महाराज यरम बुवा आहेत, ते संकटात आहेत, त्यांची उमेदवारी संकटात आहे. तर त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायचे तात्काळ करा. हे मला सांगायची वेळ आली व्हिडिओच्या माध्यमातून. असं करू नका. तुम्ही केलं देखील असेल. आणखीन फ्लो वाढवा. नाही तर तुम्ही काय होतं, मला चित्र जे दिसतं मग ते एकच जागेसाठी दिसतं, वरच्या जागेसाठी. विशेषतः सासगाव पंचायत समितीसाठी बोलतो मी, म्हणजे आतकरगाव पंचायत समितीसाठी. एकच जागेसाठी शिवसेना ताकदीने उतरले का? नरेश पाटील ताकदीने उतरलेत का? मग नरेश पाटलांचं कर्तव्य नाही आहे का की लक्ष्मण महाराज यांच्या सुनबाईला देखील पॅनल टू पॅनल किंवा सगळ्या गोष्टी मताधिक्य मिळालं पाहिजे? हे कुठेतरी दुर्लक्ष होतोय. हाही त्यातला मुद्दा आहे. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे आणि बळ हे देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. महाराजांना ताकद द्या. ताकद दिली तर मतांची ताकद चांगली मिळेल. ताकद नाही दिली तर वाकडी मान जरी थोडी जरी केली महाराजांनी तरी काय होऊ शकतं? हे नेते सगळे हुशार आहेत. तुम्हाला मला काय म्हणायचं समजलं असेल. ताकद द्या, बघूया. महाराजांवर म्हणजे लक्ष्मण महाराज यांच्यावर आलेलं संकट आणि त्यांनी पक्षासाठी ज्या का खस्ता खाल्ल्यात, ती का ताकद लावले, त्या ताकदीचा परतफेड करण्याची वेळ नेतृत्वाला देखील आलेली आहे. ताकद द्या, इतकंच काय मला म्हणायचं होतं. बाकी जाऊ द्या. आणि महाराज बघूया काय होते, आपण बघूया. थांबूया तोपर्यंत.